ऐतिहासिक हरिश्चंद्रगडावर रविवारी सकाळी एक भीषण दुर्घटना घडली. गड उतरत असताना जुन्नर दरवाजा पाऊलवाटेवर अचानक निसटलेला दगड डोक्यात लागल्यानं घोडेगाव येथील एका 35 वर्षीय भाविकाचा जागीच मृत्यू झाला. सुरेश किसन दामसे, राहणार घोडेगाव, तालुका आंबेगाव, जिल्हा पुणे, असं मृत भाविकाचं नाव आहे. महाशिवरात्रीच्या पार्श्वभूमीवर गडावर भाविकांची मोठी गर्दी होत असताना ही घटना घडल्यानं सर्वत्रच हळहळ व्यक्त होतीये. मिळालेल्या माहितीनुसार रविवार दिनांक 15 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 10:30 वाजण्याच्या सुमारास सुरेश दामसे हे आपल्या सहकाऱ्यांसोबत जुन्नर दरवाजा या मार्गावरून गड उतरत होते. यावेळी डोंगरावरील एक सैल झालेला दगड अचानक निखळून थेट त्यांच्या डोक्यावर पडला. या भीषण अपघातामुळे दामसे जागीच बेशुद्ध पडले. स्थानिक नागरिक व रेस्क्यू टीमची तत्परता. अपघाताची माहिती मिळताच तेथे उपस्थित असलेले स्थानिक नागरिक मनोज भांगले, राहुल भांगले, संजय कोरडे, मारुती रेंगडे, बाळू मेमाने, जगदीश ताजवे आणि शांताराम बामणे यांनी तातडीनं मदतीसाठी धाव घेतली. घटनेचं गांभीर्य ओळखून शिवजन्मभूमी जुन्नर रेस्क्यू टीमच्या सदस्यांनी घटनास्थळी धाव घेतली. रेस्क्यू टीमचे सदस्य राजकुमार चव्हाण, सिद्धेश जाधव, आतिफ सय्यद, तनिष्का गायकवाड, बाळू मेमाने, आदित्य चव्हाण, अमोल जाधव, हर्ष जगताप, दिनेश पापडे, बाळू खोडवे यांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीनं जखमी भाविकाला तातडीनं स्ट्रेचरवरून दुर्गम पाऊलवाटेनं खिरेश्वरपर्यंत खाली आणलं. तेथून रुग्णवाहिकेद्वारे त्यांना मड गावातील प्राथमिक आरोग्य केंद्रात हलवण्यात आलं. मात्र दुर्दैवानं वैद्यकीय तपासणीनंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. प्रशासनाविरोधात संतापाची लाट. हरिश्चंद्रगडावर महाशिवरात्री निमित्त आणि सुट्ट्यांच्या दिवशी हजारोंच्या संख्येनं भाविक व पर्यटक येत असतात. जुन्नर दरवाजा आणि तत्सम वाटा अत्यंत अरुंद आणि धोकादायक आहेत. मात्र अशा ठिकाणी कोणतीही सुरक्षा उपाययोजना, लोखंडी रेलिंग किंवा धोक्याचे फलक नसल्यानं भाविकांनी प्रशासनावर प्रश्नचिन्ह निर्माण केलंय. न्यूज रिपोर्टर विजय बोंबले, आज 24 तास, जुन्नर. नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स. तसेच आज 24 तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा. लाईक करून, कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा.